चीनचा आवाक 20% वाढणार, उत्पादनात वाढ, भावावरही होणार परिणाम। चिंचेचा हंगाम सुरू झाला असून यंदा कर्नाटकमधील सुक्या मालाची आवक वाढली आहे। दमदार पावसामुळे यंदा गतवर्षीपेक्षा 20% जादा माल उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्रात चिंच ओलसर असल्यामुळे तो उशिरा निघणार आहे। राज्यात थंडी हटत नसल्यामुळे चिंच सध्या ओल्या स्वरूपात आहे। बिगर फोडलेल्या चिंचेला 15 रुपयापासून 35 रुपयांपर्यंत किलोला भाव निघाला। गत आठवड्यात तो 40 ते 45 रुपयांपर्यंत गेला होता। लातूर उदगीर या पट्ट्यात गेल्या आठवड्यात झालेल्या काहीशा गारपिटीमुळे चिंचेची मागणी घटली आहे। थंडी कमी होत नसल्यामुळे चिंच ओलसर आहे। या आठवड्यात उन्हाचा चटका बसू लागला असून चिंचेवर त्याचा परिणाम होणार आहे। पिवळसर आणि मोठी पाने असलेल्या फुटलेल्या चिंचेला 120 ते 130 अशा स्वरूपात भाव मिळत आहे। चिंचेप्रमाणेच चिंचोक्याला देखील 35 ते 40 रुपये किलो असा भाव मिळत आहे। गत वर्षापेक्षा यंदा तो कमी आहे। यंदा चिंच जास्त असल्या कारणाने चिंचोक्याला भाव कमी मिळत आहे। गत वर्षापेक्षा यंदा चिंचेला 70% फुलोरा आला आहे। दमदार पावसामुळे तो तसाच टिकून राहिल्याने चिंच भरपूर प्रमाणात उपलब्ध होणार आहे। चिंच ही स्वयंपाकासह आयुर्वेदिक औषधांमध्येही वापरली जात असल्याने त्याला प्रचंड मागणी आहे।